duties which are there of the husband असं आपण कन्सिडर करतो तिथं. नाव बघा नेक्स्ट वन काय लिहिलंय तिथं. 12th point, agreement to defraud the creditor or revenue authorities. Suppose you are making any kind of the agreement, हो चालेल. agreement to be defraud creditor or revenue authorities. असं एग्रीमेंट जे क्रेडिटरना किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीशी फ्रॉड करण्यासाठी बनवलेलं आहे. सच एग्रीमेंट आर ऑल्सो कन्सिडर्ड एज अ void agreement. सिंपल साधं एक्झाम्पल देते काय. सपोज ना आय हॅव टेकन अ लोन फ्रॉम मिस्टर ए. मी इकडून लोन घेतलेलं आहे. आता ते लोन माझ्या एक्स नावाच्या प्रॉपर्टीवरती लोन घेतलेलं आहे. मग आता माझ्या लक्षात आलं की आय एम अनेबल टू पे आउट द लोन आणि डेफिनेटली ए विल गो इन द कोर्ट ऑफ लॉ. ए कोण आहे सांगा. एक्झाम्पल मधला क्रेडिटर आहे. I am very much aware की now A definitely will go in the court and file the suit against me. आता सूट फाईल केलं की ही जी माझी प्रॉपर्टी आहे एक्स प्रॉपर्टी ती अटॅचमेंट होते. जनरल नॉलेज न तुम्हाला माहित असेल प्रॉपर्टीला काय करते तर अटॅच करते. मग हे एकदा कोर्टात गेला की देन आय कांट सेल माय प्रॉपर्टी और त्या प्रॉपर्टीवर मला काहीच करता येत नाही. म्हणून क्रेडिटरला डिफ्रॉड करण्यासाठी म्हणून ही प्रॉपर्टी मी फटाफट काय केली तर विकली. हे अग्रीमेंट मी जे प्रॉपर्टी विकते ते वॉइड आहे का सांगा. तुम्ही हे अग्रीमेंट जाणीवपूर्वक क्रेडिटरना किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीजना वगैरे डिफ्रॉड करण्यासाठी केलेलं आहे तिथं. अन अग्रीमेंट द ऑब्जेक्ट ऑफ विच इज टू डिफ्रॉड द क्रेडिटर और रेव्हेन्यू अथॉरिटी इज नॉट एन्फोर्सेबल being opposed to the public policy. A contract by which an employee gets an expense allowance grossly in excess of expenses actually incurred by him is illegal and a fraud on the revenue authority. ह्याचं सिम्पलेस्ट एक्झाम्पल काय दिलेलं बघा की ते बरीच जण असं करतात बघा. मी कामगार आहे. मालकाच्या कामाने मी बाहेर गेलेली आहे. तर हॉटेलचं बिल झालं 500 रुपये. त्या हॉटेलवाल्याला म्हणायचं 700 रुपयाचं बिल देईल. असं म्हणजे जेवढे एक्सपेन्सेस ऍक्च्युअली झाले त्याच्या 1000, 2000, 5000 एक्सपेन्सेस एक्स्ट्रा टाकायचे तिथं. सच अ टाइप ऑफ अग्रीमेंट आर वाईड का कारण ते फसवण्याच्या हेतून केलेले असतात. ओके. सो अग्रीमेंट टू डिफ्रॉड द क्रेडिटर और रेव्हेन्यू अथॉरिटी इज ऑल्सो कन्सिडर्ड एज अ void. अँड लास्ट बघा नाव कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज गिवन अस अ फ्रीडम ऑफ ट्रेड बिझनेस ऑक्युपेशन प्रोफेशन. नेक्स्ट सब्जेक्ट आपण कॉन्स्टिट्यूशन जर चालू केला तर you will be very much clear with this particular point. आणि मग जर आपण असं कुणाला लिहून दिलं की फॉर अ लाईफ मी लॉ प्रॅक्टिस करणार नाही तर ते अग्रीमेंट सरळ सरळ वॉइड आहे. कारण मला आता कॉन्स्टिट्यूशननं फ्रीडम दिलेलं आहे की एनी बिझनेस ऑक्युपेशन प्रोफेशन ऑफ माय चॉईस आय कॅन डू आय कॅन प्रॅक्टिस इट. ओके. पूर्वीच्या काळचं जे कास्ट वरती प्रोफेशन अँड ऑल दॅट एक्सेट्रा अबॉलिश केलेलं आहे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 19(1) मध्ये राईट दिलेलं आहे की वी हॅव फ्रीडम ऑफ ट्रेड ऑक्युपेशन प्रोफेशन बिझनेस ऑफ आवर ओन चॉईस. त्यामुळे कुठलीही अग्रीमेंट जे आपल्या ट्रेडिंग राईट वरती रिस्ट्रिक्ट करते ते अग्रीमेंट काय सांगा तर वॉइड आहे. बट दिस रूल इज सब्जेक्ट टू सर्टन एक्सेप्शन्स. त्याला काही एक्सेप्शन्स पण आहेत. से फॉर एक्झाम्पल एक एक्सेप्शन लगेच सांगते म्हणजे तुम्हाला डाऊट मनात राहणार नाही. से फॉर एक्झाम्पल ना मी एक सर्जन आहे काय आणि मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब घेतलाय. मग आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब घेताना त्यांनी अग्रीमेंट वरती लिहून घेतलं की टिल द टाइम मी तो गव्हर्नमेंट जॉब करते ना आय विल नॉट डू द प्रायव्हेट प्रॅक्टिस. कारण तुम्हाला ह्युमन टेंडन्सी माहित आहे. जर मी जॉब पण करते आणि माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस पण आहे definitely I give more attention to my private practice because इथे तर I'm going to get a fixed salary. I don't have any fear in the mind की एखाद्या पेशंटला नाही तपासून झालं तर माझ्या 1000 जातील. पण here if I miss out one patient I may miss out 1000, 2000, 10,000 etc. Okay. So private practice people prefer more करतात जर both they are doing. And therefore many times the employer make an agreement with the employee till the time he is in a job. He will not do any kind of private profession, business, practice, etc. Such agreement are absolutely valid agreement. In general, agreement in restraint of trade are void. But this rule is subject to some exception. So that exceptions and general rule. याच्यावरती सुट्टी शॉर्ट नोट पेपरला आलेली आहे. अगदीच रेअरली आला तर ब्रॉड क्वेश्चन किंवा मग सुट्टी शॉर्ट नोट आलेली आहे म्हणून याला सुट्टा क्वेश्चन म्हणूनच पुढे लिहून दिलेला आहे. तर उद्या तो क्वेश्चन आपण काय करूया तर संपून टाकूया. अग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ अ ट्रेड. आज आपण इलिगल अग्रीमेंट किंवा अग्रीमेंट विच आर अपोज टू पब्लिक पॉलिसी अग्रीमेंट ज्याचा ऑब्जेक्ट किंवा कन्सिडरेशन अनलॉफुल आहे त्याचे 13 पॉइंट्स काय केले आपण एंड केलेले आहेत. उद्या अग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड त्यातला एक सब पॉइंट ज्याच्यावर सुट्टा क्वेश्चन येऊ शकतो म्हणून नोट्स मध्ये सुट्टा लिहून दिलेला आहे
तर उद्या आपण काय करूया तर डील करूया. हॅव एनी प्रॉब्लेम विथ द पॉइंट वी हॅव डिस्कस राईट नाउ? वैशाली, No, ma'am. निलेश, लक्षात आलं? गजानन, वाळवेकर, हा वाचा लागलाय काय गजानन? हा होय. मग टेस्ट पाठवला नाही अजून लिहून? काय टेस्टचे क्वेश्चन सांगितले ते लिहून पाठवला नाही अजून? पाठवतो. निलेश, येस मॅम मी लिहिलेलं आहे पीडीएफ त्यांनी क्रिएट केलेलं आहे मी आता लगेच पाठवतो तुम्हाला. बरं. रेवती, तुमचा तेवढा पेपर साईन करायचा राहिलाय अजून, चेक केलाय मी, फक्त आता तुम्हाला साईन करायचं तुला. Okay, ma'am. विश्वा, टेस्टचे क्वेश्चन 2 आहेत सिंपल. नंबर 1, डिफाइन कॉन्ट्रॅक्ट अँड स्टेट द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. आणि दुसरा शॉर्ट नोट सांगितलेला, ऑफर अँड इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड ऑफर. एक ब्रॉड क्वेश्चन आणि एक शॉर्ट नोट आहे. चलो ठीक आहे, मला विश्वा पाठवा लिहून तुम्ही, बाकीच्यांना पण ग्रुपवर मेसेज टाकूया. निलेश, गजानन, टेस्ट लिहा, टेस्ट लिहिणं गरजेचं आहे. हा, रायटिंग खूप मॅटर करतंय. तुम्ही सीईटीचा फॉर्म भरलाय काय वाळवेकर? हा होय. निलेश, तुम्ही? हो मॅम भरलाय फॉर्म. मग काय टेन्शन नाही, कारण जरी सीईटी नाही झाली तर तुमचं ऍडमिशन मग फिक्स आहे. म्हणजे तुमचा क्लास असेल, वेस्ट नॉलेज कधी जात नाही, पण क्लास काय वेस्ट जाणार नाही, तुमचं काय प्रॉब्लेम नाही. चलो ठीक आहे, करू डिस्कनेक्ट? हा ओके. Oh. ओके.